बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी काही ग्रामपंचायत बिनविरोध केल्या आणि आमदार राजेंद्र राऊत यांची आमदारकी त्यांच्याच कृपेने बिनविरोध केलेल्या ग्रामपंचायतीमधील अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेल्या नेते मंडळीमुळे गेली। ही आमदारकी जाण्यापाठीमागे कोणतं कारण असेल? जनसामान्य माणसांना त्रास देण्यात हे नेते मंडळी धन्यता मानत आहेत व याचाच फटका बार्शीतले माजी आमदार राजेंद्र राऊत यांना खूप मोठा बसलेला आहे। असाच फटका त्यांना येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीला बसायला वेळ लागणार नाही। कारण याचंच उदाहरण घ्यायचं म्हटलं तर मौजे गाडेगाव येथील अश्विनी भागवत जगताप यांना व्यवसायासाठी नाहरकत प्रमाणपत्र न देण्याचे ठरवले व त्यातूनच हे सर्व काही गौडबंगन सुरू झालेले आहे। मौजे गाडेगाव हद्दीमध्ये इतर व्यावसायिकांना उदाहरणार्थ वेल्डिंग कारखाना असेल, मोबाईल टावर असेल किंवा खडी क्रेशर असतील यांना सहजासहजी नाहरकत प्रमाणपत्र दिले जातात, परंतु अश्विनी भागवत जगताप या महिलेला आपल्या कुल्फी या व्यवसायासाठी नाहरकत प्रमाणपत्र नाकारले जात आहे। याचं नेमकं कारण काय असेल हे आपण सविस्तर जाणून घेणारच आहोत। पराभव झाल्यानंतर माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी वेळोवेळी कार्यकर्त्यांच्या बैठका लावल्या, परंतु कार्यकर्त्यामध्ये कोणताच फरक पडलेला नाही आणि कार्यकर्ते जर असेच वागत लोकांना त्रास देण्यात धन्यता मानत असतील तर माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या ताब्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती ताब्यात ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले तरी ती जिल्हा परिषद व पंचायत समिती विद्यमान आमदार दिलीप सोपल यांच्या ताब्यात गेल्याशिवाय राहणार नाही। माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी देखील त्यांच्या पराभवाचं कारण शोधलं व आपल्याच कार्यकर्त्यामुळे आपला पराभव झाला हे देखील मान्य केले। आत्ताची सर्वात मोठी बातमी, बार्शी तालुक्यातील मौजे गाडेगाव येथील अश्विनी भागवत जगताप यांनी कुल्फीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एखादं महानगर किंवा तालुक्याचे ठिकाण न निवडता खेडेगावमध्ये अर्थात गाडेगावमध्ये सुरू करण्यासाठी एक प्लॉट खरेदी केला। त्या प्लॉटचं नंबर 293/ब/1 असा प्लॉट खरेदी केला। खरेदी केलेल्या दस्ताची नोंद लावण्यासाठी ग्रामसेवक व सरपंच सदस्य यांनी तब्बल 1 ते 1.5 वर्ष लावले। 293/ब/1 हा प्लॉट अश्विनी जगताप यांनी सुभाष व संतोष खंडागळे यांच्याकडून खरेदी केलेला आहे। माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी गाडेगाव येथील ग्रामपंचायत बिनविरोध केली व अमोल भालके यांना उपसरपंच पद दिले। गेली 12 वर्षापूर्वी खरेदी झालेल्या प्लॉटची चौकशी वाटप वगैरे झालेले नाही म्हणत अमोल भालके व ग्रामसेवक घुगे यांनी या अश्विनी भागवत जगताप यांना त्रास देण्यासाठी सुरुवात केली, परंतु याच गटामध्ये शासकीय गोडाऊन आहे, अंगणवाडी आहे, तसेच स्मशानभूमी व दवाखान्याचे देखील बांधकाम याच गटामध्ये झालेले। या सर्व गोष्टीचा छडा लावणे गरजेचे आहे, कारण अश्विनी भागवत जगताप यांना हवे आहे व्यवसायासाठी नाहरकत प्रमाणपत्र आणि नाहरकत प्रमाणपत्र नाही मिळाले तर व्यवसायासाठी 45 लाख रुपयाचे बँकेकडून घेतलेले कर्ज कसे फेडणार आणि हे कर्ज नाही फेडले तर त्यांना आत्महत्येशिवाय पर्याय नाही। नाहरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी दोघे पती पत्नी 26 जानेवारी 2025 रोजी बार्शी पंचायत समितीसमोर आत्मदहन करणार आहेत। उत्तर बी देत नव्हते, मग त्यामुळे आम्ही 6/12/2023 पंचायत समितीला एक अर्ज केला आणि व्हिडिओ संदर्भात थोडी चर्चा केल्यानंतर मग त्यांना आदेश दिला की ग्रामपंचायतला ह्यांचा उतारा द्यावा म्हणून। मग उतारा दिल्यानंतर आम्हाला दिला, मग आता आम्ही काम चालू केलं। त्यांचं म्हणणं आहे की ह्या जागेचं वाटप झालेलं नाही, जर वाटप झालं नसतं तर आसपासची जी घरं दिसते तुम्हाला, मग हे बांधून कशी राहतात? इकडं दवाखाना आहे, पलीकडं एक घर आहे, हो शासकीय इमारत आहे, हो व्हिडिओनं आम्हाला आपलं चर्चा करू म्हणलेत आणि तुम्हाला उत्तर देतो म्हणलेत। आता बरं, तुमच्या मालकीनीचं म्हणणं आहे की ते व्यवसाय कुल्फीचं करणार आहे,
हो त्यांच्या डोक्यावर पण कर्जाचा बोजा जास्त झालेला आहे म्हणून. आहे की 45 लाखाचं लोन आहे आमच्याकडे सध्या. होय. तर आता हे जर हा व्यवसाय जर तुमचा नाही सुरू झाला तर नेमकं तुम्ही काय कराल? आम्हाला आत्मदहन केल्याशिवाय आणि आत्महत्या केल्याशिवाय पर्यायच नाही. तर या सर्व गोष्टीचं फक्त व्हिडिओ असतील किंवा ग्रामसेवक असतील हे काही गांभीर्यानं काही घेत नाहीत असं म्हणायचं. हे व्हिडिओ ग्रामसेवक म्हणजे गावातील जे सदस्य आहेत आणि ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांच्यावर 302चे कलम आहेत. हे प्रशासनाला माझी विनंती आहे की तुम्ही पहिलं चौकशी करा. तर गावामध्ये जे काय आता समजा एक कोणतीही गोष्ट ती बनवायची म्हटली तर त्याला पहिल्यांदा परवाना लागतो. हो आम्ही परवान्यासाठी अर्ज केलता. हा. 9/10/2024 ला अर्ज केलता. तर उत्तर मला 26 डिसेंबरला दिलंय आणि त्यांना असं सांगितलंय की 29/11 आम्ही ठराव घेतलाय आणि त्यात तुमचा ठराव नामंजूर केलाय. की असं काय आमच्या कुलपीपासून की ह्या म्हणजे गावाला असं काय प्रदूषण होणार आहे ते त्यांना आतापर्यंत जे काय आता समजा खडीकृषी असतील किंवा मोबाईलचे टावर असतील त्या संदर्भात त्यांना कशा प्रकारचे नाही नाही त्याची बी चौकशी प्रशासनानं तातडीनं करावी ही अशी आमची विनंती आहे. आणि गाडेगावमध्ये 2 खडी क्रशर चालू आहेत आणि एक मोबाईलचा टावर चालू आहे. मग तुम्ही त्यांना कसं हे केलंय की पैसे देऊन तुम्ही त्यांना परवाने दिलेत ही आमची विनंती आहे की बाबा चौकशी करावी. ग्रामसेवक गुन्ह्यांचं काय म्हणणं आहे? गोगेंचं कसं आहे आता हे गावातील जे सदस्य आहेत गावगुंड आहेत ते त्यांच्या दबावाखाली चालतात. आणि कसं आहे आम्ही वारंवार त्यांच्याशी आता आम्हाला ह्या पूर्ण जागेचं आम्ही उतारे मागितलेत म्हणजे ह्या आसपासचे जे तुम्ही आता व्हिडिओमध्ये दाखवले त्यांचं म्हणजे ते बी सहकार्य नाही की बाबा पडदिशनं द्यावं ह्यांना न्यायालयीन कामकाजामध्ये उपयोगी येते. आज तुम्ही हे शेड मारताय या शेडला चतुर्सीमा कशा आहेत ते तुम्ही सांगू शकता का? पूर्वेला कोण आहे? पूर्वीला ह्यांचे 5 फुटाची भावकी रस्ता म्हणून आहे. हा. आता इथं आम्ही 6 फूट सोडलेला आहे तुम्ही पाहू शकताय. किती फूट सोडला? 6 फूट. बरं पश्चिमेला कोण आहे? पश्चिमेला यशवंत जालिंदर बालके त्यांची जागा आहे हा. आणि पाठीमाग विष्णू निवृत्ती चोबे आणि पूर्वेसाठी 14 फुटाचा रोड आहे गावठाणाचा. हो मग आज तुम्ही जे काम चालू केलेलं आहे याला ना हरकत प्रमाणपत्र तर दिलेलं नाही म्हणतात. नाही दिलेलं. परंतु तुम्ही हे काम सुरू केलेलं आहे. आम्ही आमच्या पाहुण्या रावल्याकडून पैसे घेतलेत. चालू आहे आमचं कारखाना उभारण्याचा प्रयत्न. जर उद्या ग्रामपंचायतनं ना हरकत प्रमाणपत्र न दिल्यामुळे हे तुमचं काम बंद ठेवेल असं वाटत नाही का तुम्हाला? नाही नाही आता मग आमचा डोंगर आहे भरपूर. कमीत कमी आमच्याकडे 45 लाखाचं बँकेत युनियन बँकेत लोन आहे आणि परत पिकअपसाठी लोन आहे म्हणजे मशिनरीचं भरपूर लोन आहे. मग त्यासाठी आम्हाला मग पर्याय शेवटी एकच आहे 26 जानेवारी आत्मदान केल्याशिवाय पर्याय नाही. 26 जानेवारीला आत्मदान करणार आहात? 26 जानेवारी करणार आहात? पूर्ण आमचा परिवार परिवार 26 जानेवारी 2025 ला